निवडणूक 2024 आपल्या कोकण विभागात 7 मे रोजी होऊ घातलेली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी ही महाआघाडी तर्फे मला उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याच्या प्रचारार्थ म्हणून आज आपली श्रीमध्ये सभा आयोजित केलेली आहे. या सभेला माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय दीपकजी केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, सन्माननीय राजेंद्रजी केळी, सन्माननीय संजू परब, सन्माननीय अशोक दळवी, सन्माननीय सुरेश गवळजी, सो रुपाली शिरसाट, श्री बबन राणे, बबन के नारायण नाव आहे, श्री त्या वाट्यात नको उमेदवार आहेत, श्री उदय भोसले, सन्माननीय श्री पूर्णनाथ पेडणेकर, सोमांशी धुरी, सन्माननीय महेश धुरी, बांद्रा मंडळ, मंचकावर असलेले अन्य मान्यवर, माझ्या समोर बसलेले या विभागातील सर्व वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनीनो आणि तरुण मित्र, मी शेवटचा वक्ता या मीटिंगचा. माझ्या अगोदर सन्माननीय राजन तेरी पासून 3-4 जणांची भाषण झालेली आहे. त्यांची भाषण तुम्ही सर्वांनी ऐकल्यानंतर असं लक्षात येईल त्या राणेंसाठी एकही विषय शिल्लक ठेवलेला नाही. तरी पण आपण मला का मत द्यावी हे सांगणं माझं काम. बांधव इथे सूत्रसंचलन करताना साहेब म्हणाले किंवा पहिल्या वक्ताने सांगितलं की आम्ही आमच्या पेडणेकर साहेबांची 50% मत देतील देते काय 50%? आम्हाला मान्य नाही. 80% खाली इन्शुरन्स मधून 6500 समथिंग मत आहेत बरोबर. आम्हाला 5,500 पाहिजे. बाकी थोडी थोडी अन्य पक्षांना द्यायची तर जरूर देत आहे, उमेदवार आहेत, पण आम्हाला 5,000 आणि 5,000 मते मिळावी त्यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मान्यवरांनी, तरुणांनी जनतेपर्यंत जायला नारायण सांगितले. आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत. गेली 10 वर्ष ते पंतप्रधान आहेत. 10 वर्ष. 2014 साली ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि सलग 10 वर्ष ते पंतप्रधान आहेत. ही तिसरी वेळ आहे त्यांची हॅट्रिक पूर्ण करण्याची. ही कोणासाठी? मोदींसाठी हॅट्रिक. त्यांना समाधान, आनंद मिळावा नाही वाटत. या 10 वर्षात माननीय मोदी साहेबांनी भारत देशाला कुठे नेऊन ठेवलं. एक वेळा भारत म्हणजे गरिबांचा देश मानला जायचा. गरिबांचा देश, बेकारांचा देश असं मानलं जात. पण मोदी साहेबांनी या 10 वर्षात जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताला आज 5व्या क्रमांकावर आणून ठेवलं. 5व्या क्रमांकावर. जगाच्या अमेरिका, चायना, जपान, जर्मनी, भारत 5व्या क्रमांकावर. मोदींनी आता सांगितलंय की 2030 साली माझा भारत, आपला भारत जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिका, चीन आणि तिसरा भारत असेल. आपण जपान, जर्मनीला ओव्हरटेक करून वर चाललोय. मोदींनी काय दिलं नाही हो. जरा हे सांगणार आहे. बाकी राजकारण जाऊ दे. ते पत्रकारांसाठी ठराविक नाव ते घेतात, छापतात, निवडतात. लोकांना रस सत्ता होती काय केलं नाही, मंत्रालयात गेले आणि त्या कोकणाला काय केलं नाही. कशात नाव घे. मोदी साहेबांनी कोरोना आपल्या देशात नाही, जगात अनेक देशात आला.
मोठ्या संख्येने लोक दगावली. अमेरिकेत गेली, लाखों ब्रिटनमध्ये गेली, चायनामध्ये तर फार गेली, भारतातही गेली. त्यावेळेला आपल्या पंतप्रधानांनी आपल्या लोकांना वाचवण्यासाठी 140 कोटी जनता आहे भारताची. जास्त लोक मृत्युमुखी पडू नयेत म्हणून त्यांनी औषधं बनवायला लागणारी औषधं पुण्याच्या एका मोठ्या उद्योजकाला सांगितलं. त्यासाठी लागणारी इन्शुलिन पण त्यांनी तिथे पुरवायला सांगितलं. जगाला पण पुरवठा त्यांनी केला. 220 कोटी लोकांना त्यांनी हे इन्शुलिन पुरवठा केला. आपल्या देशातील लोकांना वाचवलं. भारतात निर्माण करून बाहेरून औषधं आणून नाही, ही औषधं इथे बनवली, इन्शुलिन बनवली, इंजेक्शन आणि लोकांना वाचवलं. एका बाजूला कोरोनामध्ये मोदी जनतेला वाचवत होतं. महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे. उद्धवजी त्यांनी वाचवण्यासाठी काय केलं सांगा. एक केलं मात्र मी पाहत होतो टीव्हीवर यायचे, हात सोडा, असे सोडा, असे सोडा, ही जाहिरात कुठे केली. हात कसे धुवायचे ते दाखवलं. कुठल्या वेळेला ते सांगितलं नाही. बांधवांनो, मोदी औषधाला पैसे महाराष्ट्रात प्रत्येक राज्याला द्यायचे. या माणसाने औषध आलेले पैसे टेंडर मध्ये 15% कमिशन खाल्लं. 15% औषधामध्ये पैसे खाणारा मुख्यमंत्री 2.5 वर्षामध्ये 2 दिवस मंत्रालयात गेला. 2 दिवस. हे अतिशयोक्ती. मी तुम्हाला तसं पद नसतं तर मी मंत्रालयात जात नाही, विधिमंडळात जात नाही. मला पण पाहिलं नसतं. हा पद असतं तर रेग्युलर. माझी ऍबसेंट कधी नसते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मी मुंबई दौऱ्यावर होतो. आपला सहकारी एक मुख्यमंत्री झाला, अभिनंदन करायला जाऊया. मी फोन केला. मला म्हणाले मी मंत्रालयात आहे साहेब, काय करू नका, काय करू नका, मी येईल, गुच्छ देईन आणि जाईल. मी मंत्रालयात गेलो. गर्दी होती. तिथे सगळे स्टाफ. मी मुख्यमंत्री झालेलो होतो, 2.5 वर्ष मंत्री महाराष्ट्रात. तरी मला एक कॅबिन मध्ये बसवलं आणि तिथला स्टाफ आला, माझ्यावर गप्पा मारत होते. मला तर आज साहेब कसा फ्लोर वाटतोय. तुला का हो? तिथला स्टाफ म्हणे साहेब 2 वर्षातून 2.5 वर्षात 2दा आले मागचे मुख्यमंत्री. ओसाड असायचा फ्लोर 6वा. बघा यात उभे राहतो. त्यांचा उमेदवार उभा आहे, मला नाव नाही घ्यायचं. मी त्याचं कामाची यादी आता मी अर्धा 1 तासात पूर्ण करू शकतो. 34 वर्ष मी कोकणात आहे. बांधवांनो, मी भावनिक दृष्टिकोनातून कोकणाकडे कोणी माणसाकडे पाहतो, राजकारणी म्हणून पाहत नाही. मी मुंबईत असताना मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक झालो. बीएसटी ज्या केरळ एवढ्या राज्याचा बजेट आहे बीएसटी, तिथे मी चेअरमन झालो. आणि त्यानंतर मला 90च्या बाळासाहेब ठाकरेंनी पाठवले. जा या राजकीयांची मेहरबानी. त्यांनी जाऊन शिष्टमंडळ की आम्हाला नारायण उमेदवार पाहिजे. माझी तशी खास ओळख नव्हतं. मे महिन्यापुरतं मी यायचो राहिलो. पण मी आलो, साहेबांनी सांगितलं. आणि तेव्हाच आम्ही कोकण पाहिलं. पाण्याची परिस्थिती काय होती. आमच्या आया भगिनी कळशी पाण्याला 5-5 किलोमीटर जावं लागतो आंबोलीला वगैरे. रस्त्याचं दुर्दशा, रस्ते नाहीत. त्या मसुऱ्याला तर पावसात शाळा 3 महिने बंद असायची. पावसाला पडला पलीकडे नाही, पलीकडे शाळा. आणि गाव रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही. शाळा असते तर वर्ग नाही, वर्ग असते तर शिक्षक नाही. ही तेव्हाची परिस्थिती. 442 तेव्हा शिक्षक कमी होते. मी आल्यानंतर बोलत बसलो नाही, कोणा टीका करत बसलो नाही. मनोज जोशी आमचे मुख्यमंत्री होते आणि सर म्हणायचे. एक दिवशी गेलो
म्हणाले बस. मला बसायचं नाही, मला तुमच्या जवळ यायचं. अरे काय मी काय नाहीये, एक तुमच्या हिरव्या पेनाची सही, त्याच्याकडे 3 पेन असायची. रेड म्हणजे कधीच काम नाही. दुसरं पेन होतं पिंक सारखं, पेंडिंग घ्यावं. आणि तिसरं हे काम व्हावं. मी गेलो सर प्लीज इथे सही करा. काय गेलो शिक्षक भरतीसाठी स्पेशल केस करून पाहिजे मला. अरे पण कोर्टात जाती ना. मी कोर्टात कोण जात नाही, तुम्ही सही करा मी बाकीचं पाहू. बघा 400 या महाराष्ट्राचा इतिहासात शिक्षण मंत्री आहे 442 शिक्षक. मी सगळ्यात लहान होतो, मी कॅबिनेट मध्ये लहान होतो. सगळे नेते नाडे करायचे, कामाच्या बाबतीत करायचे. आणि त्या वयात मला माफ करायला मिळालं नाही. माझी क्षमता कुवत मी तेव्हा विधानसभेपासून दाखवत. बीएसटीत पण सगळ्यात वयाने लहान होतो आणि 3दा चेअरमन झालो 3 वर्ष. कॅबिनेट मंत्री माझं काय नाही केलंय जिल्ह्यात. धरणं बघा, धरणं अगदी देवगड पासून, कणकवली पासून, होलसरी, महमदवाडी वगैरे अनेक धरणं, मोठी धरणं 800. आणि आज कसरी चालू का आपण थांबू. आपल्या शब्दावर कोण जाणार नाही. काल परवा एक नोटीस आली, मला सांगितली दोडामार्ग करून दादा थांबवा. मी कलेक्टर थांबची इच्छा नाही, थांबू. पण जो विकास आज तुम्ही मला सांगा, दोडामार्गच्या बाजूला गोव्याचा विमानतळ मोकळा झाला. आज 75 विमान सुरू झाली आहेत. अजून इंटरनॅशनल व्हायची आहे. 150-200 विमानं तिथून बाजूने दोडामार्गच्या बाजूने जाणार. असंख्य 5 स्टार 1, 2, 3 नाही 25-20 जणांना आता जागा घेतल्या 5 स्टार साठी. शोरूम होती, आपल्या लोकांना नोकऱ्या उपलब्ध होती. मी त्याच्या बाजूला आपल्या दोडामार्गच्या आतमध्ये एक 1200 एकर जागा रिझर्व ठेवली. का ठेवली ती? मी ओरसला टेक्निकल सेंटर चालू केलं आमच्या डिपार्टमेंटला. टेक्निकल सेंटर कोणत्या विषयाचं? इंजिनिअरिंग अँड फूड प्रोसेसिंग, आधुनिक मशिनरीचं प्रशिक्षण, लेटेस्ट टेक्नॉलॉजी. फूड प्रोसेसिंग म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये एका बाजूला टाकी ज्यूस भरून ठेवला तर बाटली भरून 8 तासात 1 लाख बॉटल बाहेर. 1 लाख बॉटल ही आधुनिक टेक्नॉलॉजी. आपल्याकडे 1000-2000 8 तासात आल्याचे करू शकत नाही. मुलगा असो मुलगी असो, अधिकारी व्हावं लागतील. तिथे हॉस्पिटलही होईल, तिथे हॉटेलही होतील, तिथे रेसिडेन्शियल घरं पण होतील. 500-1000 कारखाने म्हणजे काय झालं. पण हे माझे प्रयत्न. आज सांगा कणकवलीमध्ये कोच नारळाच्या किशीपासून, रस्सीपासून 200 पेक्षा जास्त उत्पादन प्रोडक्ट काढले. त्याचं ऑफिस कणकवली. असे कारखाने कोणाला काढता? नारळ चढायला आपल्याकडे माणूस लागत नाही. लागला तर आपल्याकडे नेपाळी काम करतात देवगड बिवगडला. आता आपले लोक झाडात चढत नाही. आणि मशीन पण निघाली. आपोआप हँडल मारली तो वर जाते, नारळ घेऊन खाली. नारळ वरच शाळाचं वरच हे आहे ते काढण्यासाठी पण मशीन, नारळ तोडायला पण मशीन, नारळाचं रस बनवणारी पण मशीन, सगळे आठवून. आणि 2-3 लाखामध्ये. आणि त्यासाठी आपल्या इकडे डिव्हिजन 3च्या राज्याचं मेन ऑफिस कणकवली. मी भाडं घेतलं नाही. आता 1.5-2 वर्ष झाली असतील ना. 2 वर्ष भाडं नाही. एवढे प्रकल्प त्या भाषणाने जो आता आहे ना निवडणुकीत माझ्या विरुद्ध भाषण केलं. नारायण राणे पहिले लाभार्थी आहेत. 1.5 लाख भाड्याने जागा दिली. पण जागा तुझी नाही, जागा माझी आहे. मी फुकट द्यावी, विकत द्यावा, माझा दुखावट आहे. तुझं काय काय टिकाव? दुसरं नारायण राणे आजारी असतो.
सिंधुदुर्गवासियांना सांगावं, गेल्या 34 वर्षात कोणता दिवस कोण एक महिना की मी आलो नाही, कधी आजारी पडलो कोणाला भेटलो नाही. आता नाही चालते, काम करू शकणार नाही म्हणे लोकसभेत कसे जाऊ शकतो का चिंता करतो. सरकारी विमान आहे काय, आता आमच्या यांनी सांगितलं मोदी दुप्पट विमानतळ केले. 14 साली 75 फक्त विमानतळ होते देशात, 75. आता 150 पेक्षा जास्त आहे, 150. हे मोदींचं काम आहे. मोदी बांधव किती प्रकारचे टीसी झाला, पोर झाला, अगरबत्ती बनवण्याचा उद्योग आपण महिलांसाठी सुरू केला. मधाच्या पेट्या, जिथे जंगली भाग आहे त्या मधाच्या पेट्या ज्या आर्थिक मागासलेल्या त्यांना द्यायला जवळपास 350-400 पेट्या दिल्या. मोदींनी केले जे वेगवेगळ्या 54 योजना दिल्या. प्रत्येक मतदारसंघात विधानसभेच्या 60-70 हजार लाभार्थी आहेत. याच्या अगोदर पंतप्रधानांनी काय दिलं, कोणी काय दिलं? हो, मुख्यमंत्री होता यांचा, या शिवसेनेत काय दिलं? आमच्या कोकणाला, आम्हाला जाऊ द्या, कोकणाला काय दिलं? एखादा रस्ता, एखादा ब्रिज. हो, मी मुख्यमंत्री होतो, एकाच वेळेला 28 ब्रिजला पैसे सँक्शन करायचे. माझे उपमुख्यमंत्री होते आमचे मुंडे सर, त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी माझ्याजवळ आले आणि सर, हो तुमच्या एकाच विभागामध्ये जिल्ह्यात काही ब्रिज, म्हणजे तुम्हाला पाहिजे का ब्रिज तर मला सांगा. माझ्या ब्रिजवर चर्चा करू नका, गोळे काम चालू करा. आपण जास्त चर्चा करत नाही, एकदा बोललं ते करून घेणार नाही. कावेरी जिल्ह्यात विमानतळ, चौपदरी रस्ता, कसं वाटतं गेलं जसं अमेरिकेच्या रस्त्यावर जातो असे रस्ते तिकडे. रस्ते देत नव्हते, नॉर्थ मध्ये एवढे बसत नाही. मी चव्हाण नावाचे सेंट्रलचे मिनिस्टर होते तेव्हा मी गेलो, त्यांना भेटलो. म्हणजे गोवा मुंबई जोडणारा प्रमुख रस्ता आहे, गोव्याला टुरिझम आहे, सिंधुदुर्ग पण टुरिझम आहे बनवलाय. प्लीज जरा चौपदरीकरण नाव सुद्धा बसवा. त्यांनी बसवला, सुरू झाला भुजबळ. महाराष्ट्राचे पीडब्ल्यूडी मंत्री हा रस्ता झाला. पाटबंधारे तुम्हाला सांगितलं, सगळे जेव्हा पूर्ण होतील प्रकल्प त्या महाराष्ट्राच्या सरासरी बरोबर आपला जिल्हा पाण्यामध्ये असेल. टँकर नाही लागत आपल्याकडे, पूर्वी टँकर असायचा. टँकर मुक्त महाराष्ट्र एक काय जिल्हा आहे कोणता, सिंधुदुर्ग. हे तुम्हाला माहित असावं सांगतोय, मी कधी सांगायला आलो नाही, हे करतोय ते. मी सुरुवातीला म्हणालो, मी सिंधुदुर्ग एक भावनिक, सिंधुदुर्ग आणि लोक भावनिक दृष्टिकोन पाहतो. कारण आहे माहिती, माझा जन्म कणकवली वडोळे गावात झाला. मी 6 वर्षापर्यंत गावी होतो, नंतर वडिलांनी मुंबईत नेलं शिक्षणासाठी. मे महिन्यात तेव्हा तरी यायचो 10-12 दिवस. पण इथलं गाव, इथली लोक मला खात नाही. आज मी कुठे दिल्लीला असो, महाराष्ट्रात असो, कुठल्या पदावर असो, चिठ्ठी आली हे अमुक अमुक इन्शुरन्सचा सांगतो पहिलं प्राधान्य येऊ काय, त्यासाठी माझं वैद्यक सेपरेट आहे. साहेब तुम्ही पण ठेवा, सेपरेट होईल. विचार गवळीला तिथे गवळीत पाहिजे ते होईल. सिंधुदुर्गातले लोक आले, त्याच्याकडे जायचं, काम सांगायचं आणि तो मला ब्रीफिंग करेल. या कामाचे लोक आले आणि ते कामाला सांगायचं. आज तुम्हाला मी आलो त्यावेळेला आपलं उत्पन्न, दरडोई उत्पन्न काय होतं, 35,000. 95 मध्ये संपतोय तेव्हा निवडणूक होती. 35,000. आज विचारा 2,40,000 आपलं पर कॅपिटल इन्कम झाला दरडोई. हे थांबणार नाही, मी सांगितलंय. पुढच्या वर्षी म्हणजे अजून 1 ते 1.5 वर्षात आपलं पर कॅपिटल इन्कम 3.5 लाख व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मेहनत करायची. तुमच्यासाठी चांगलं वाक्य तरी 17 काळा पडलं. थोडं हॉलला खिडक्यात आवाज बाहेर पण गेला, अशा गाड्या मारल्या पाहिजे. अरे म्हणून मानव ना, तुम्हाला
मुद्दाम सांगतो, जगातील 2 लोक रुबाबात जगतात. जगातला प्रगत देश अमेरिका, त्यांचं दरडोई उत्पन्न किती? 54 लाख माणसाचं, 54 लाख. चायना किती? 36 लाख. त्यानंतर जपान आहे, जर्मनी आहे. आपण खाली 2 लाख. हे 2 लाखाचं 3 लाख 4 लाख आपण करत गेलो. आपलं जीवनमान उंचावे, आपल्या राहणीमानात, खाण्यामध्ये, सगळ्यामध्ये फरक पडेल. खाण्यामध्ये बोललो, पिणं मी मारलं तर गोवा बाजूला, म्हणून तो शब्द नाही बोललो. नाहीतर पैसे मिळवले कसे खर्च करायचा प्रश्न, मग गोवा मोठी असं नाही द्या. नाही, प्लीज मिळवलेला पैसा योग्य गुंतवणूक करा. आपल्या इकडे गुजरात सारखे मुकेश अंबानी, अदानी का नाही झाले? आज तुम्हाला एक सांगतो, मी महाराष्ट्रात देश नाही, मत चांगलंच आहे. आपल्या देशात लोकसंख्या किती? 140. मारवाडी समाज किती आपल्या देशात? 1. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मारवाडी समाज किती? 22%. लोकवस्ती 1% आहे, पण अर्थव्यवस्था त्यांच्या ताब्यात 22%, 1/4 त्याजवळ. आज माझ्याकडे इंडस्ट्री आहे ना, माझ्याजवळ 7 कोटी उद्योजक आहेत. त्यामध्ये 18 कोटी कामगार आहेत. मॅक्झिमम गुजरात, तामिळनाडू आणि राजस्थान मॅक्झिमम उद्योग. आपण किती? 1 लाखाच्या, त्याचं 2 लाख, मॅक्झिमम 50 लाखाचा कारखाना झाला काय 4 चाकी गाडी दारासमोर येते. बँकेचे हप्ते भरले नाही तर 2 वर्षात गाडी खेचून. पण आपण आजच्या मर्सिडीज घ्यावी, दुसरी अजून मोठी गाडी घ्यावी. उत्पन्न वाढवण्यासाठी, धंदा वाढवा, उत्पन्न वाढवा, प्रॉफिट वाढवा, यासाठी प्रयत्नशील असलेले उद्योजक मला नाही दिसत. मी अख्ख्या देशात 60% राज्यात जाऊन आलो. खाली तुमच्या केरळा गेलो, तामिळनाडू गेलो, कर्नाटक गेलो, वरती आसाम, जम्मू काश्मीर करत करत राजस्थान, गुजरात, खालीपर्यंत आलो. फक्त थोडे राहिले, पण सगळीकडे जीवनमान, राहणीमान, उद्योग हे पाहिजे. ही केरळाने काथावर प्रगती केली. खाली पाय पुसलेले ना कार्पेट, या काथ्यापासून बनवतात. किती प्रकार आहेत? 285. आपल्याला एकच माहिती आहे, पाय पुसला आता आला, पावसात उपयोग जास्त. 285 व्हेरायटीज आहेत. हा आता हायवे बाजूला, या हायवे जर खोदला तर पहिलं वर सिमेंट असेल किंवा डांबर असेल, त्याच्यानंतर खाली 0 नंबर खडी असेल, आणि त्याच्या खाली या काठापासून बनवलेली जाळी आहे. ती जाळी खाली टाकली, त्याच्यानंतर 0 नंबर खडी, डांबर किंवा सिमेंट. आम्ही विचारलं काय लागतं आता उपयोग? म्हणजे काठामुळे पाणी राहत नाही, रस्त्यावर निचरा होतो, म्हणून आता वापरायला लागले. बघा, नारळाची किसी आपण काय करतो? फेकून देतो ना, लावून टाकतो. पण आता काय काय बनवतात बघा. त्याही पुढे जाऊन सांगतो. एक बँगलोरचा उद्योगपती आला माहिती, चांगला सुट्टा मुद्दा होता, घरी जायला कंटाळलेला. सांग मुझे मिलना है आपसे. बोलिए क्या काम है? बोला सर मैं कार डीलर, मैं जो रस्सी बनाते हैं और उससे जो कचरे के मक्खी नीचे आपण भुगा म्हणतो त्या, तो जो खाली पडतो त्याच्यापासून मी प्लाऊड बनवतो. प्लाऊड बनवतो, फर्निचर बनवतो, मी एक्सपोर्ट करतो. 50 एकर मध्ये त्याची फॅक्टरी उलाढाल, त्याची उलाढाल 800 कोटीची, 800 कोटी वर्षात. बघा, एक बँगलोरी माणूस कर्नाटक काय आपण जी जो आहे भुगा पडतो, आपण एकत्र शेतात टाकतो आणि जाळतो. आप यहाँ क्यों आए? नहीं, मुझे यहाँ कारखाना लगा. म्हणजे जरूर लागेल. म्हणजे भुग्याचे तरी पैसे लोकांना मिळतील. काय असेल 5 रुपये 2 रुपये, काय ना भाजी तरी येईल. मग त्याला मी परवानगी दिली, तुला जागा कुठे पाहिजे.
एक गोशाळा मी खर्च मुद्दाम सांगतो, मी राष्ट्रवादीचं घड्याळ आहे ना थांबत नाही. करंजाला कणकवलीला एक गोशाळा चालू, मी बऱ्याच देशात गोशाळा पाहिला, गुजरात बऱ्याच ठिकाणी गेलो पाहिलं. मला काही गोष्टींची हौस, तुमच्या आंबा काजूपेक्षा मी शोची जी प्लॅन्ट असतात ना, मी शोधायला पुन्हा बिना कुठे कुठे जातो पाहिलं. दुसरी आपल्याला हवी पिक्चर टीव्ही वगैरे आपण बातम्या सोडतो. आणि ती गोशाळा, त्या गोशाळेत पाहिल्यानंतर मी गोशाळा 23 एकर मध्ये होते करंजी. काय काय त्यात गायी आहे, गीर जातीच्या गायी, या राजस्थान मध्ये मिळते. गाय 3 लाखाच्या खाली नाही, एक गाय ही 20 लिटर पेक्षा जास्त दूध देते. एक मी 100 गाय बुक केले. शेण येईल त्यांचं, त्या शेणापासून खत बनवणार, विकाय खत. त्या खता शेणापासून गॅस बनवणार, जेवण बनवणार गॅस तो बनवणार. एवढंच काय, तुम्ही टेकून उभा राहिला ना, ते भिंतीला कलर आहे की नाही, तो कलर पण शेणापासून बनव. जयपूरला मी पाहून आलो, शेणापासून रंग बनवणं 180 रुपयांनी विकतात ती फॅक्टरी. हे सगळे मी कणकवलीला सुरू करणार. पाहायला चालू झालं जरूर या, 2 महिन्यात सुरू होईल बांधकाम आणखी. आणि त्याच्या बाजूला नुसतं दूध, दुधाचे सगळे चिकन बिकन चीज बटर सगळं बनणार, एक्सपोर्टही होणार. आणि त्याशिवाय त्या गोशाळेच्या बाजूला गोट फार्मिंग, शेळ्या मांड्याचा प्रकल्प आणि पोएट्री. आता तुम्ही आपला जिल्हा मागे राहिला नाही, तुम्ही कोंबड्या खाता ना, आम्ही तिथे बहुतेक जण आहेत. आपल्या खारे पटेल या जिल्ह्याच्या शेवटी एक तरुणाने, शिकलेला तरुण आहे, त्यांनी पोएट्री सुरू केली. कशी पोएट्री? माझा 1982 पासून मुंबईत व्यवसाय, मुंबई मला भाव पाहतो, पण तेव्हापासून आहे पोएट्री. रिटेल शॉप आहे 2. इथे त्यांनी पोएट्री चालू केली. अंडा देणाऱ्या कोंबडे, कशात? एअर कंडिशन मध्ये कोंबडे जाऊन पाहू, एअर कंडिशन. आणि हमखास एवढी अंडी म्हणजे एवढी अंडी त्या ठरलेल्या दिवसात देतो. चांगल्या प्रॉफिट मध्ये. मी गेलो त्या अहमदाबादला, एक गोशाळा पाहिली. गायना पण एक एअर कंडिशन मध्ये ठेवलं, काही ठिकाणी फॅन आहे, कारण एअर कंडिशन आहे. 4 गाय, मग एक साफसफाई करायला माणूस आहे. आपल्याकडे बांधली का बांधली, जाऊ दे ना, कोण विचार, शेत तर बघणारच नाही. ते गायला पवित्र मानतात जैन समाज. प्रत्येक जैन समाजाच्या आवारात, कोट्यात 1, 2, 4, 5, 25 काही श्रीमंत जे जैन मोठे उद्योजक आहेत, त्यांच्या गोशाळा आहेत. 5-5, 10-10 हजार गायी नुसत्या पाळल्या आहेत, दुधासाठी नाही. त्यांना वाटतं मागचा धनराज होतो गायी पाळल्यात, ही त्यांची विचारसरणी. त्यामुळे गायी आणि पाळले, दुधाचा व्यवसाय करणं कुठल्याही व्यवसायापेक्षा किफायतशीर. तुम्ही अमूलची जाहिरात टीव्हीवर काय का मी पाहुणा 2 वेळा. मला असं काय पाहण्याची आवड. माझं असं काय फार होऊ शकतं. बरेच प्रकल्प मी आणले. आपल्या त्या भिरवड्या रोडला सांगवे गाव आहे, 1-1.5 महिन्यापूर्वी एका मुलीने, सावंत आडनाव आहे, MBA झालेली आहे, तिची एक फॅक्टरीचं मी उद्घाटन केलं. सांगा कसली फॅक्टरी असेल? गवती चहा पासून ऑइल बनवायचा कारखाना. गवती चहा, सर्दी झाली का चहा टाकायची, तेवढा पुढे आपण कुंडीतच लावतो, शेती करत नाही गवती चहा. तिने शेती केली, बाहेर गवती चहा विकती घेते, ऑइल बनवते. उद्घाटनच्या दिवशी तिला मी विचारलं, तू हे ऑइल कसं किलोने विकणार आणि कुठे विकणार? दादा, माझे कस्टमर ठरलेले आहेत, देशातले आहेत, त्यांनी मला
एक किलोला 7,000 रुपये द्यायचा आमचे अग्रीमेंट झाले. किलोला 7,000. कुठल्या पिकात मिळतात सांगा मला? भाताचा, गहू कुठला? 7,000 किलोने विकणार, परदेशात निर्यात करणार, आपल्या कणकवली सांगेगा. अशा अनेक नवीन तरुण पिढी आहे ना, व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. मोठ्या नोकरी काय हो, आपल्याकडे शिकलं काय, आपल्या आई वडील समजा नोकरी लागली सुटेल, मग काय 12वी झाला 10-15 हजार, मुंबई कुठे पुढे जा पुढे झोपा, काय आपला चॉईस नसतो. कोकणी म्हणजे चॉईस, कसं तरी जगायचं जबाबदारी चॉईस होतो. मी असा जगेल, रुबाबात जगेल, माझं उत्पन्न एवढं असेल, माझ्या कुटुंबाचं देखभालीला मला 50-60 हजार रुपये लागतात, ते मिळवेल. आणि त्यासाठी मेहनत, परिश्रम आणि बुद्धीची जोड देईल असा निर्धार करणारी मुलं आणि माणसं जिथे आहेत तिथे विकास. फ्रान्सच्या जवळ एक छोटा देश फ्रान्स, तुम्ही जे याचं बोलताय म्हणून कुठल्या देशाचं बोलतो? जर्मनी. त्या देशात फार छोटा आहे, 15 लाख लोकसंख्या, पर कॅपिटा इन्कम किती हो? 1.5 कोटी. एका माणसाचं हे करतात ते. अशा अनेक उद्योग मी समोर आणण्यास सुरू करतोय आणि हे पण 500 कारखाने येतील, ते पण मेडिकल इक्विपमेंट बनवणारे, हॉस्पिटलला लागणारे साधन हे इंडियात बनवणारे कारखाने अजून नाही. एक विशाखापट्टणम शर्मा नावाच्या माणसाने आता सुरू केलं, तो पहिला कारखाना आहे. आणि त्याचा पाऊल आल्यानंतर मी ठरवलं असे 500-600 कारखाने इथे आणायचे. आणि फूड प्रोसेसिंग, आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, करवंद, किती फळ आहेत. पाऊस पडला की सगळे जातात. आता सुरू झाला पाऊस माझ्यावर. त्याने मला एक अमेरिकन कंपनीला त्याचा एजंट आला माझ्याजवळ. मला साहेब आला गळ्यात बी आहे ना, ती बी पाहिजे. बी आपण गाणं घालतो आणि फेकून देतो, कुठे सांभाळतो तो. काही लोक सांभाळतात, गरीब लोक. पावसाळा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भाजी काय भाज्या मिळत नाही का, गऱ्याची भाजी बनव, पण ससा वापर होत. आज क्या म्हणाले, कशासाठी तुला बाई? तो म्हणाला गऱ्याची पावडर काढायची आणि ती पावडर अमेरिकेला विकायची. अमेरिकेत शोध लागलाय की गऱ्याच्या पावडर पासून डायबिटीस बनवतो. बरोबर. चिंचेची पण पावडर परदेशात झाला की आपल्या चिंचेच्या आतमध्ये काळी बी आणि आतमध्ये सफेद असतं, त्याची कोकमाची पण बी तर जाते त्या जर्मनीला. अनेक व्यवसाय आहे, अनेक. माझा स्वतः मी फिश एक्सपोर्ट युरोप मध्ये करतो. आता नाही, बरेच वर्ष 20-25 वर्ष. मासे आपण कुठे आपले मासे चवीने खातात. फ्रान्स, जपान, जर्मनी आणि चायना. उद्योजक हे सांगतो, निवडणुकीत तुम्ही ठरवा, या माणसाने एक तरी कुठलं काम 10 वर्षात केलं जाईल दाखवावं आणि मग ते मागवा. फक्त एकच काम करतो, नारायण राणेवर टीक. काय बेस्टेस्ट टीका? उद्धव ठाकरे दिल्लीला जाता, लाल मैदानावर विरोधी पक्षाचा लीडर मोदींनी घोषणा दिली, आपके बाद 405. बोलते 405 बोलते, 405 काही 400च्या पेक्षा जास्त, 405, 400. याने घोषणा तयार केली, आपके बाद मोदी कडे 5. अरे ते पंतप्रधान बाबा, त्याचे 303 आमचे बीजेपीचे खासदार आहेत, तुझे किती 5 आहेत का? 5च आहेत. आणि या निवडणुकीनंतर 0. तू मोदीला कडे पार करायला निघाला. अरे मोदीने आज ठरवलं ना, तू उद्या तुला पाठवून देतील. खरं म्हणजे तुला त्या उशिरामध्ये कमिशन खाला ना, इन्क्वायरी चालू आहे. कुठल्या क्षणी या जेलमध्ये जाईल काही बोल. तो त्याचं ते पिल्लू आहे, संपत काय म्हणे. शरद पवारांनी जर उद्धव ठाकरे पीएम होणार असतील तर मान्यता द्यावी. काय होईल ते मुख्यमंत्री पद जमलं नाही.
2 वर्षात 2.5 वर्ष 2दा गेला, एक काम केलं नाही, एका विषयाचं नॉलेज नाही, आणि पंतप्रधान 5 खासदार आणि आमचे 330 काय त्या 5 पण येणार आम्ही येऊ देणार याला तर नाही जाता गेले जमा. पण बांधवांना मला सांगायचं, देशासाठी, देशातील 140 कोटी जनतेसाठी, कोकणासाठी तुम्ही मत या वेळेला कमळाला मिळालंच पाहिजे असं काम करा. नारायण राणे म्हणून आहे पंतप्रधान, असे पंतप्रधान भारताला मिळाले म्हणून जगात एक कर्तृत्ववान पुरुष म्हणून आमच्या मोदी साहेबांची कीर्ती झालेली आहे, बहुमान मिळतोय, लोक कौतुक करतात. अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं आणि म्हणून असे पंतप्रधान देशाला विकसित विषय नेत आहेत, महासत्तेचा आणि आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी नेत आहेत. तरुणांनी उद्योगधंदा करून समृद्ध भारत बनावं या खरं संकल्पनेत काम करणारे मोदी साहेब यांना निवडून देणं आपला खरा धर्म. आपलं नाही याला काय मत, त्याला कसली चर्चा. 10 वर्षात त्यांनी कर्तृत्व आणि देशाची प्रगती समोर ठेवली. माझी कोणती साई महिलांचा प्रश्न खेडेगावात टॉयलेटचा, संडासाचा, किती टॉयलेट बांधून दिले मोदी साहेबांनी 9 वर्षात? 11,72,00,000. उद्धव ठाकरेला बोलावं त्याला सांगा, लिहून दिले आकड्यामध्ये 11,72,00,000 आकड्यामध्ये लिहून. शक्य नाही. बांधणाऱ्याला घर नाही, झोपड्यात पडतात, पाऊस पडला का पावसात भिजत दिवस काढतात. अशा 4.25 कोटी गरिबांना पक्की घरं मोदी साहेबांनी दिली. उज्ज्वला गॅस मध्ये गॅसची सबसिडी दिली. घरात आजारी माणूस पडला, औषधाला पैसे नाही, आयुष्यमान भारत कार्ड त्या कुटुंबाला 5 लाखाची योजना सुरू केली. महिलांसाठी उद्योग, त्या उद्योगाला सबसिडी 35%. महिलांनी तुम्ही उद्योग सुरू केला, लोन घेतलं सरकारकडून, 100 रुपये उधार सांगतो, 100 रुपये लोन घेतलं, तुम्हाला 65 परत करायचे, 35 माफ आहे. अशा आणि त्यात मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल आणि महिला असेल तर 90% सबसिडी आहे. 90%. 100 रुपयाचं कर्ज 90 रुपये माफ, 10 रुपये भरायचे. हे मोदींचं कर्तृत्व आहे. अरे असा व्यक्ती पाहिजे की नाही? काही बोलतात तडीपार करेल, काय अवकाश आहे मोठ्या माणसाला. या कोकणात अपशब्द आणि वर पण पाहत नाही आपण मोठ्या माणसाला. का नसतं का व्यापक नमस्कार झाला का करायला? बांधवांनो, हे शिवसेनेत मी 39 वर्ष माननीय बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली ना, ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी. शाळेत होतो मी, त्या शाळेत 15 वर्षाचा होतो. मला मेंबर करून घेत नव्हते, 18 नाही वय. मग मी एक उंचा पुढा मला मित्र घेतला, त्याला 2 रुपये दिले. मी त्या परत पाचच्या बाहेर उभा राहिलो. परत तुझं नाव थोडा वेळा श्री नारायण राणे, नाव सांग, 2 रुपये दे, रजिस्टर आली का मला, असे मेंबर असं त्यावेळेस. आणि त्यावेळेस शिवसेनेने जे नाव केलं, जरारा केला मराठी माणसाच्या न्याय हक्काचे भांडण, त्या उद्योग नाही. हा इतर वेळावर मागोवा आलाय, त्या काही संबंध नाही. तेव्हा बातमी असताना तोही होता बाळासाहेब, त्याला मुख्यमंत्री बनवलं, त्याला नारायणाने दिसतो. अरे काम कर, कामाने कार्याने. आज कुठलाही मुलगा माणूस कुठला आजारी पडो, वडिलांच्या नावाने ट्रस्ट केलाय गेली 25 वर्ष. औषधाला पैसे, ऑपरेशनला पैसे. कोण मुलगा मुली असेल, शिक्षणाला फी भरत नसेल, फीला पैसे नसतील, परदेशात जायचं असेल तरी तातूस आणि संस्था गेली 25 वर्ष लोकांना मदत करतो. हिंदू वगैरे मुसलमान त्या मुलाला आणणार, मॉल ब्लास्ट झाला गेट ऑफ इंडिया. मी मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्रात. मी जे हॉस्पिटलला गेलो, जखमी लोकांना पाया बॉम्ब ब्लास्ट.
गेलो आणि त्यानंतर परत येत होतो लिफ्टच्या दिशेने. त्या लिफ्टच्या दिशेने येत असताना एक मुलगा 14-15 वर्षाचा बोंब मारत होता. देखो देखो मेरा हाथ काट दिया, देखो मेरा हाथ काट दिया, मैं दवा लेने को आया. तुम्ही गेलो जाऊन काय लिफ्ट चला रही लिफ्टच्या बाजूला तुम्हाला ओरडणारा माणूस होता. तो अंकल मैं यूपी में रहने वाला हूँ, मेरे अंकल ने मेरे को पढ़ाई करने के लिए मुंबई लाया. मेरे को छोटे छोटे मेरे भाई बहन हैं 4. मैं यहाँ आकर मेरे को स्कूल में डाला. मुझे दर्द होने लगा. अंकल ने मेरे को हॉस्पिटल छोड़ा जहाँ और दवा लेके घर पे आ. बोला 8 दिन में आते रहा दवा खाता हूँ, कुछ अच्छा नहीं हुआ. आखिर में डॉक्टर ने इंजेक्शन दिया. अभी मेरा हाथ दिखा 15 वर्षाचा होगा. मग मी तिथे उभा राहिलो आणि डीनला बोलवलं. काय केलं तुम्ही? तो काय आर्ग्युमेंट डॉक्टरने केलं नाही. डीनने बोला आय एम व्हेरी सॉरी सर, ते आमची चूक आहे. त्याचं वय 15 आहे, त्याचं आयुष्य तर काय. तुम्ही सांगा मला असं करा, त्याला तुमच्या कार्यालयात नाही, त्याला एक सर्टिफिकेट द्या की तो 18चा जेव्हा होईल तेव्हा याचं शिक्षण जे असेल त्याप्रमाणे त्याला ह्याच हॉस्पिटलमध्ये जॉब द्यायचा. तुम्ही लेखी द्या. अलमगीर नाव आहे त्याचं. अलमगीर 2 दिवसांनी घरी आलो. सब घर में रहने के लिए, मेरे को रहने के लिए जगह नहीं. चाचा बोला तेरा तू दे. आता याला वाटतं नाही 15 वर्ष. त्याला कोण कुठे ठेवलं असेल. माझ्या सरकारी बंगल्यामध्ये त्याला ठेवलं. त्याला त्याच्या भावंडांसाठी 3000 महिना मी द्यायचो. तो 18 झाला. आता मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी आहे तेव्हा ते हेडला होते. त्यांना फोन केला. एकेकाळी आपल्याकडे कलेक्टर होते गगराणी. म्हणजे चांगले सांग फोन केला साहेब असं आहे, सरकारच्या चुकीमुळे त्याचा हात गेलाय, त्याला जॉब केला. त्यांनी त्याला लिफ्ट मिळतं जॉब. तो पूर्ण घरी बसून लिफ्टची नोकरी मिळाली. बटन दाबत बसला नाही. आपल्याकडे तेवढ्याला थांबली असते बटन दाबत. तो शिक्षण घेत राहिला आणि ग्रॅज्युएट झाला. क्लिनिकल मध्ये त्याला जॉब मिळाला. तो दर ईदला माझ्याकडे येतो. 5000 रुपये त्याला ईदला देतो. एक गोडस पोरगा एवढासा पण हुशार. आता 2 महिन्यापूर्वी माझ्याजवळ आला. त्या अंकल आणि खाली बहू रडायला. क्या हो गया तेरा, क्या नहीं कुछ नहीं होगा. कल मैं माड़ा के लिए अर्जी किया था लॉटरी में. घर मिळतात ना ती लॉटरी मध्ये त्याने अर्ज केला.